नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली। अंबेनगर दालमिल परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश दामोदर राऊत यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यात प्रदीप राजमणी शाहू वय वर्ष 28 राहणार वाटोळा यांना सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगताना रंगेहात पकडण्यात आले। कारवाई दरम्यान 40 पॅकेट जनम सुगंधित तंबाखू, 40 पॅकेट ट्रिपल ए प्लस सुगंधित तंबाखू, 20 पॅकेट रिमझिम तंबाखू, ऍक्टिवा दुचाकी, 2 मोबाईल फोन असा एकूण 1,66,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। सदर तंबाखू साठा महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 2025 रोजी राजपत्राद्वारे प्रतिबंधित केलेला असून त्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात कलम 123, 274, 275 व 223 भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर, दीपक बावनकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने एक इसम 2 व्हीलर ऍक्टिवावर काही संशयास्पद गोणी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ऍक्टिवावर एक इसम काही गोणी त्याच्यासोबत होत्या। त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा असे पॅकेट मिळून आले। त्यांनी ते ताब्यात घेऊन आणल्यानंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं। त्या अनुषंगाने फूड अँड ड्रगचे ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी आरोपीच्या विरुद्ध आम्ही अपराध नंबर 14/26 IPC कलम, त्याचबरोबर फूड अँड ड्रग ॲक्टच्या अंतर्गत कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्या तपासणीवरून त्यामध्ये 40 पॅकेट जनम सुगंधित तंबाखू, त्यानंतर ट्रिपल ए सुगंधित तंबाखू, रिमझिम तंबाखू, त्याचबरोबर त्याची एक ॲक्टिवा आणि मोबाईल असा 1,66,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमणी शाहू वय 28 वर्ष राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपोजवळ पोलीस ठाणे वाटोडा आणि सदरचं हे घटनास्थळ आहे की दालमिल अंबेनगर दालमिल रोड पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी सदरचं आम्हाला मुद्देमाल आरोपीसह प्राप्त झाला आहे। आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानूनी कारवाई करण्यात आली आहे।